आषाढचा धोधो बरसणारा पाऊस. महाराज पन्हाळ्यावर अडकले. बाहेर पडण्यासाठी नियोजन सुरू आहे. कुठून कोणाला तरी कल्पना सुचली असेल. आपल्यातील एका मावळ्याच्या चेहऱ्याची ठेवण ही महाराजांच्या चेहऱ्याशी मिळती जुळती आहे. नामी कल्पना. पालखीचं नियोजन ठरलं. बोलावलं त्या मावळ्याला. शिवा काशीद नाव त्याचं. सगळी योजना त्याच्यासमोर मांडण्यात आली. मागचा पुढचा विचार न करता तोही तयार झाला. पण महाराज मात्र अस्वस्थ होते. वेळ आणि काळ दोन्ही आवासून उभे होते. पालख्या निघाल्या. एका पालखीत खुद्द महाराज तर दुसऱ्या पालखीत शिवा काशीद. आणि चालता चालता कुठून तरी गनिमाला सुगावा लागला. हालचाली सुरू झाल्या. एक पालखी विशाळगडाकडे निघाली तर दुसरी पालखी मात्र मलकापूर जवळ पकडल्या गेली. सिद्धीच्या छावणीसमोर पालखी उभी करण्यात आली. प्रति शिवाजी म्हणून शिवा काशीद सिद्धीशी बोलू लागला. कुठून तरी संशयाची पाल चुकचुकली. हे शिवाजी महाराज नसल्याचं कळालं. शिवा पकडल्या गेला. आता मृत्यू अटळ आहे हे त्याला कळालं. डोक्यावरचा जिरेटोप खाली ठेवत महाराजांना शेवटचा मुजरा केला असेल. शिवा मृत्यूशी बोलला असेल. इतके दिवस तू मला मावळ्याच्या रूपात पाहत होतास. माझं भाग्य किती. बघ, मी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. तलवारी उपसल्या गेला. सपासपा वार झाले. शिवा हसत गेला.